कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले। गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला। मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे। अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला। तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझ्या मुलांचे बरे वाईट होईल असा दम दिला। तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तथा जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 3(1)(2) तपास अधिकारी किरण सूर्यवंशी SDPO कळवण तथा विशेष तपास पथक थोडक्यात हकीकत आरोपी अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना 30 तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले। यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला। तसेच जर फिर्यादीने अशोक खरात यांच्या सांगण्याप्रमाणे धार्मिक विधीस नाकार दिला तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझ्या मुलांचे बरे वाईट होईल असा दम दिला व मजकुरांचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे। अशोक खरात याने पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून एक द्रव्य दिले होते। सदर द्रव्य पीडित महिलेला सोमवार दिनांक 23/3/26 रोजी तपासकामी हजर केले आहे। यानंतर सदर द्रव्याचे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे। सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर नंबर 76/2026 BNS 64-1-74-351-2 सह महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 3(1)(2) तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गुन्हे पथक युनिट नंबर 1 तथा विशेष पोलीस पथक थोडक्यात हकीकत माहे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला। तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले। मिरगाव तथा तालुका सिन्नर येथील मंदिरात नकली साप नकली वाघ दाखवून भीती घातली। तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद आहे। 3 सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर 77/2026 BNS 74-75-351-2 सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 3(1)(2) तपास अधिकारी किरण सूर्यवंशी SDPO तथा विशेष तपास पथक थोडक्यात हकीकत दिनांक 7/10/2024 ते 12/10/2024 च्या दरम्यान सकाळी 11 वाजेच्या सुमारास ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी व तिचे पती हे अशोक खरात यांना भेटण्यासाठी गेले असताना त्यावेळी अशोक खरात याने फिर्यादीचे पतीस बाहेर पाठवून फिर्यादीला एकटीला थांबवून तिच्या हातावर एक काळा दगड ठेवून तिच्या कानात मंत्र पुटपुटून तिच्या डोक्यावर पाठीवर हात फिरवून तिच्या छातीला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। तसेच तू घाबरू नकोस, तू माझ्या औरामध्ये आहेस, माझ्यात दैवी शक्ती आहे, मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे, मी तुझी शुद्धी केली आहे, तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल असा दम दिला आहे। या संपूर्ण मजकुरावरून फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।